आपण मेजर्स ऑफ डिस्पर्शन हा टॉपिक बघत आहोत आणि त्यातला हा जो पॉइंट आहे रेंज ऑफ डाटा. याच्या अगोदरच्या लेक्चरला सुद्धा रेंज ऑफ डाटाची डेफिनेशन मी सांगितलेली होती. पुन्हा थोडक्यात काही मिनिटांसाठी आपण रिवाइज करूया. रेंज ऑफ डाटा इज गिवन बाय नंबर 1 रेंज इज इक्वल टू आता देखा लार्जेस्ट value of the in the given data minus smallest value of the given data. So L minus S. L means largest value minus smallest value. This is first formula. Number 2, again this is the range of the grouped data. समजा एखादा गिवन डाटा न्यूमेरिकल डाटा ग्रुप स्वरूपात असेल, क्लास इंटरवलच्या स्वरूपात दिला असेल, तर अशा वेळेस फॉर्म्युला कुठला असणार आहे, तर याच पद्धतीनं डिफरन्स बिटवीन इथं अप्पर लिमिट UL अप्पर लिमिट ऑफ हायर क्लास मायनस लोअर लिमिट ऑफ लोवेस्ट क्लास. हे दोन फॉर्म्युले मागच्या लेक्चरला आपण बघितलेली होती, बरोबर आहे. आता याच्यात थोडक्यात जरा एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा एखाद्या बॅट्समननं क्रिकेट मॅच मध्ये काढलेल्या रन्स असतील, त्या जर आपण इथे लिहिल्या, समजा रन स्कोर्ड बाय अ बॅट्समन इन अ कंसेक्युटिव्ह क्रिकेट मॅचेस, समजा 32 नंतर 30 48 आणि 52, कोणताही एखादा प्लेयर असेल आणि त्या प्लेयरनं क्रिकेट मॅच मध्ये काढलेले जे रन्स असतील, पहिल्या मॅच मध्ये 32 आहे, दुसऱ्या मॅच मध्ये 30 आहे, तिसऱ्या मॅच मध्ये 48 आणि चौथ्या मॅच मध्ये आहे 52. तर याची रेंज कशी काढायची? हा रेंज काढण्यासाठी आपला जो फॉर्म्युला आहे तो बघा बरं, L minus S. लार्जेस्ट व्हॅल्यू यातली कोणती आहे बघा बरं, लार्जेस्ट व्हॅल्यू 52. सो 52 मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू बघा बरं इथे किती आहे, 30. तर यातला जो काय डिफरन्स येणार आहे तो डिफरन्स म्हणजे रेंज ऑफ द गिवन डाटा. 50 मायनस 2 आणि अशा रीतीने आन्सर येणार आहे, किती येणार आहे, 22 इज द रेंज ऑफ डाटा. दुसरा एक्झाम्पल आपण असं घेऊया की समजा 11th स्टँडर्ड मध्ये मॅथमॅटिक्स या विषयाची टेस्ट घेतली, कमीत कमी मार्क जे मिळवणारा विद्यार्थी समजा 2 असेल, नंतर 7, नंतर 10, नंतर 20, नंतर 82, नंतर 95, अशा रीतीने नंतर 4, नंतर 10, 15, 8, 7, 12, 90, पुन्हा 90, 72, 80, 15 आणि समजा 70. These are the marks scored by all students. प्रत्येक सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेली जी मार्क्स आहेत तर ती मी इथं लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता हे जे आहे दिस इज अ न्यूमरिकल डाटा, रॉ डाटा, त्याला रॉ डाटा म्हणतात. जी माहिती मिळाली ती आहे अशी लिहिलेली माहिती आहे, तिला प्राथमिक माहिती किंवा रॉ डाटा असं म्हणतात. मग याचा रेंज काढताना जरा विचार करा, समजा तुमचा क्लास आहे, तुमच्या क्लासमध्ये ही टेस्ट किती घेतली, अर्थातच तुम्ही बघणार आहे कमीत कमी मार्क्स किती मिळाले आणि काय जास्तीत जास्त मार्क किती मिळाले. तर कमीत कमी मार्क किती दिसतात याच्यामध्ये बघा बरं, याच्यामध्ये 2 मार्क्स आहेत आणि हियर लोवेस्ट मार्क्स किती आहेत बघा बरं, 2 आहेत आणि मॅक्सिमम हायेस्ट बघा बरं इथं आहे, हायेस्ट मार्क्स किती आहे बघा, 95 आहे, येस 95. आणि मग आपला रेंज इक्वल टू रेंज ऑफ द गिवन डाटा इज इक्वल टू व्हॉट, आपला रूल बघा L minus S
लार्जेस्ट मार्क्स आहे L minus S म्हणजे 95 minus 2 it is equal to 93. लक्षात आलं? तर अशा रीतीने रेंज कशी काढायची ही आपण माहिती इथं बघितलेली आहे. लक्षात आलं? आता ही झाली रेंज, पण या रेंजची ड्रॉबॅक्स आहे. काय ड्रॉबॅक्स आहे? ड्रॉबॅक्स म्हणजे त्यामध्ये दोष आहे. कोणता दोष आहे रेंजचा? ज्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 2 मार्क मिळत त्याचा विचार केला गेला आणि ज्यांना 95 मार्क्स मिळाले त्याचा विचार केला गेला. पण बाकी इतर विद्यार्थी आहेत त्यांना वेगळ्या प्रकारचे मार्क्स मिळालेले आहेत, याचा कुठंही उल्लेख किंवा दखल या रेंजमध्ये घेतलेली गेलेली नाही. अर्थ कळाला का? जसं एखाद्या क्रिकेट मॅच मध्ये बघायचं कमीत कमी 30 मार्क्स 30 रन्स काढलेले आहेत आणि जास्तीत जास्त रन्स 52, पण मध्ये जे का रन्स असते त्याचा विचार केला गेलेला नाहीये. तर हा तरी या रेंजचा दोष आहे आणि हा दोष काढून टाकण्यासाठी असं काहीतरी सिस्टीम असायला पाहिजे, असं काहीतरी फॉर्म्युला तयार केला गेला पाहिजे की त्याचा उपयोग सर्व विद्यार्थ्यांनी मिळालेल्या मार्क्सचा सुद्धा कुठेतरी विचार केला गेला पाहिजे. ह्याचा विचार सर्वप्रथम पुढे आला आणि म्हणून एक नवीन कन्सेप्ट इथं वापरली गेली, त्याला व्हेरिएशन असं म्हणतात. काय दुसरा पॉइंट आहे? व्हेरिएशन. तो आता पॉइंट आपण बघणार आहे व्हेरिएशन. नेक्स्ट पॉइंट इज हियर व्हेरिएशन. मार्क्स मध्ये असलं व्हेरिएशन किंवा व्हेरियन्स असं सुद्धा म्हणतात. व्हेरियन्स आता तो काढण्यापूर्वी तर हा जो रेंज काढण्यासाठी आपण जो 2 एक्झाम्पल बघितली, एक एक्झाम्पल बघूया म्हणजे हा भाग पूर्ण क्लिअर होते. जर ग्रुपड डाटा असेल तर मात्र रेंज कसा काढायचा त्याच्याविषयी जरा बघा. इफ द डाटा इज गिवन इन टॅब्युलर फॉर्म. टॅब्युलर फॉर्म म्हणजे टेबल स्वरूपात एखादी माहिती असेल, समजा इथे क्लास दिला असेल, क्लास म्हणजे मार्क्स मिळालेले मार्क्स 10 to 20, 20 to 30, 30 to 40 and 40 to 50. These are marks scored by the student in one class and number of students. बघा अशा रीतीने हे हा क्लास आहे. क्लास कसे केले? समजा तुमच्या वर्गात एक्झाम झाली गेली, मग तुम्हाला विचारलं 10 ते 20 या दरम्यान ज्यांना मार्क मिळाले अशा विद्यार्थ्यांनी उभं राहा आणि मी काउंट केलं 1 2 3 समजा असे 7 स्टुडंट बसले. दीज आर हियर देयर आर 7 स्टुडंट. असे 7 विद्यार्थी आहेत की त्यांना 10 ते 20 या दरम्यान मार्क मिळाले. पण जरा एक लक्षात घ्या, ज्यांना बरोबर 20 मार्क मिळाले 20 मार्क्स, मग बघा हा क्लास आहे 10 ते 20 आणि दुसरा क्लास 20 ते 30 आहे. विचार करा, ज्यांना 20च मार्क मिळाले असा नंबर कुठे ऍड केला पाहिजे? तर या पहिल्या क्लासमध्ये नाही. 20 नंबर शुड बी ऍडेड टू द नेक्स्ट क्लास, यामध्ये ऍड केला पाहिजे. हेच टेक्निक पुढं ज्याला 30 मार्क्स मिळाले तर इथं नसून पुढं. लक्षात आलं? हे तुम्हाला स्कूल लेवल झालेलं आहे. दुसरं याला म्हणूया फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी डिनोटेड बाय FI. आता हे क्लास जे मार्क आहे, दुसरा क्लास आहे 20 ते 30. ज्या नंतर मला पुढचा प्रश्न असेल, ज्या विद्यार्थ्यांना 20 ते 30 या दरम्यान मार्क किती मिळाले? 20 पासून 30 पर्यंत बरं का. मग असे विद्यार्थी पटपट उभं राहणार. समजा मी काउंट केलं, माझ्या लक्षात आलं हे विद्यार्थी 22 आहे. 22 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांना मार्क्स इन बिटवीन 20 to 30 आहे. आता मी पुढचा प्रश्न असेल 30 आणि 40 या दरम्यान किती मार्क्स मिळाले? असे पटपट विद्यार्थी उभा राहिले. ते समजा विद्यार्थी बसले 41. असे विद्यार्थी 41 आहेत की त्यांना या दरम्यान माहिती. आणि 40 ते 50 बघा, 40 ते 50 या दरम्यान किती मार्क मिळवणारे एकूण किती विद्यार्थी आहेत असा विचार केला तर ते जे मार्क्स असणार आहेत तर ती मार्क्स समजा 10 विद्यार्थी असे आहेत की त्यांना या दरम्यान मार्क्स मिळालेले असणार आहेत.
आता ज्या विद्यार्थ्याला 40 ते 50 या दरम्यान मार्क्स मिळाले असे विद्यार्थी किती आहेत आपल्याजवळ? 10 असे विद्यार्थी आहेत की त्यांना मार्क्स किती मिळाले? 40 ते 50 असे विद्यार्थी त्यांना 10 मार्क्स मिळाले. आता एकूण किती विद्यार्थ्यांचा इथं सर्वे केला गेला? इथं आपण टोटल म्हणूया. आता हे टोटल किती विद्यार्थी बघा? 7 8 9 10 कॅरी 1 4 आणि 2 6 आणि 2 8. म्हणजे तुमच्या क्लासमध्ये एकूण 80 विद्यार्थी आहेत. देयर आर टोटल 80 स्टुडंट इन युअर क्लास. आणि या 80 विद्यार्थ्यांची जी एक्झाम घेतली त्या एक्झाम मध्ये मिळालेले मार्क्स टॅब्युलर फॉर्म मध्ये मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं ठीक आहे. आता प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल मार्क लिस्ट जर बघितली तर रॉ डाटा तयार होईल. म्हणजे याला कमीत कमी मार्क्स मिळालेले विद्यार्थी, जास्तीत जास्त मार्क मिळवणारा विद्यार्थी, मग ते रेंज काढणं सोपं आहे. पण अशा स्वरूपात जर मार्क्स दिले तर रेंज कशी काढायची? तर याचे बघा 10 ते 20 बघा 10 ते 20 या मार्क्स या क्लास इंटरव्ह्यू मध्ये किती विद्यार्थी आहेत? 7 विद्यार्थी आहेत. मग त्यातला एक विद्यार्थी असा असू शकतो किंवा 2 विद्यार्थी असू शकतात किंवा 3 किंवा 7 पैकी 7 विद्यार्थी असे असू शकतात की त्यांना 10 मार्क मिळाले. मिनिमम मार्क्स सांगतो म्हणजे लोवेस्ट नंबर कुठला तयार झाला? 10 तयार झाला. ओके. आणि मॅक्सिमम बघा 40 to 50. तर ही मार्क्स जास्तीत जास्त असं 50 मार्क्स मॅक्सिमम 40 ते 50 मार्क्स मिळवणारे मध्ये एकूण 10 विद्यार्थी आहेत. मग हियर आता नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी पाहायची अजिबात गरज नाही. हा सर्वे किती विद्यार्थ्यांमध्ये घेतला ह्याची सुद्धा बघायची गरज नाही. तर मग अशा वेळेस मार्क्स काढण्यासाठी काय करायला पाहिजे बघा बरं? रेंज काढण्यासाठी या अप्पर लिमिट किंवा या हायेस्ट क्लास कुठला आहे बघा? 40 to 50. आणि त्याचं अप्पर लिमिट 50 आहे आपल्याजवळ. आणि इथं लोवेस्ट क्लास बघा बरं यामध्ये किती आहे? लोवेस्ट क्लास 10 ते 20 आहे. 10 to 20. Therefore range of the given data काय रूल आहे सांगा बरं? रेंज ऑफ द गिवन डाटा अप्पर लिमिट ऑफ हायर क्लास मायनस लोअर लिमिट ऑफ लोअर क्लास. बघा अप्पर लिमिट UL मायनस लोअर लिमिट ऑफ द हायर क्लास लोअर क्लास. अप्पर लिमिट बघा बरं इथे किती आहे? 50 मायनस लोअर लिमिट 10. आन्सर इज हियर 40. 40 इज द रेंज ऑफ गिवन डाटा. त्यामुळे जे बोर्ड वरती जे दिसतंय ते सध्या लिहून घ्या. आपण रेंज झाल्यानंतर दुसरा पॉइंट लिहूया सर्वांनी. दिस इज अबाउट variance and standard deviation. Variance is denoted by V of x and standard deviation sigma x. बघा लक्षात ठेवा. Variance of x is denoted by V of x and standard deviation delta x. आता व्हेरिएशन म्हणजे काय बघा? त्याच्याविषयी जरा बघा. आता ह्याच्या अगोदर आपण रेंज म्हणजे काही कन्सेप्ट बघितलेली होती. रेंज म्हणजे गिवन डाटा मध्ये लोअर व्हॅल्यू आणि हायर व्हॅल्यू. पण विचार करा लोअर व्हॅल्यू ज्या विद्यार्थ्यांना सर्वात कमी मार्क मिळाले बघा सर्वात कमी मार्क मिळाले आणि ज्यांना सर्वात जास्त मार्क मिळाले याचाच विचार केला गेला. पण मधले सर्व विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले गेले याचा विचार या रेंज मध्ये केला गेलेला नाही. लक्षात आलं का? किंवा एखाद्या शहराचं जर तापमान काढायचं असेल, सातारा शहराचं जर टेम्परेचर काढायचं असेल किंवा महाराष्ट्राचं टेम्परेचर काढायचं असेल एप्रिल महिन्यामध्ये असणार
तर तुम्ही काय करणार, 1 एप्रिलला किती टेम्परेचर, 2 एप्रिलला किती टेम्परेचर, हा डाटा तुम्ही कलेक्ट केला आणि ओव्हरऑल महिन्यामध्ये तुम्ही सांगू शकता की मिनिमम टेम्परेचर या डेटला एवढं एवढं होतं, मॅक्झिमम टेम्परेचर एवढं एवढं होतं. म्हणजे मिनिमम आणि मॅक्झिमम एवढ्याचाच विचार केला गेला आणि बाकीच्यांचा विचार नाही केला गेला. लक्षात आलं का? तर हे जे शास्त्र आहे, हे जे सायन्स आहे, याचा अभ्यास आपण मेजर्स ऑफ डिस्पर्शन मध्ये केला जातो. लक्षात आलं? किंवा एखाद्या कुठलाही एखादा रोगाची साथ असेल, ओके, तर त्या रोगाचे पेशंट किती असणार, एक तारखेला किती होते, 2 तारखेला किती होते, या डेटला किती होते, तर किंवा कधी कधी कमी झालेलं असतं. तर रेंज कशी काढली जाते, मिनिमम नंबर ऑफ पेशंट्स या डेटला एवढे एवढे सापडले, मॅक्झिमम नंबर ऑफ पेशंट या डेटला एवढे एवढे सापडले. मग त्याची जी रेंज आहे, त्या रेंजचा जो अभ्यास आहे, हे डॉक्टर लोक किंवा त्यातले तज्ञ त्यातला विचार करतात. त्याचे स्टॅटिस्टिक्स मध्ये असणारा व्हेरिएशन, स्टँडर्ड डेव्हिएशन आणि सुरुवातीचा असणारा मी सांगितलं रेंज, त्या रेंजचा वापर केला जातो. आता ही जी रेंज मागायची म्हणजे लोएस्ट व्हॅल्यू आणि हायेस्ट व्हॅल्यू, पण बाकी त्यांचा हा जो व्हेरिएशन मधला जो बदल आहे त्याचा विचार यात केला गेला नव्हता. रेंज, दिस इज द मेन ड्रॉबॅक्स ऑफ द रेंज. लक्षात आलं? साधं उदाहरण तुमच्या वर्गात घेतलं, कमीत कमी मार्क मिळवणारा विद्यार्थी, जास्तीत जास्त मार्क मिळवणारा विद्यार्थी, बाकीच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा मार्क्सची कुठंतरी दखल घेतली पाहिजे आणि यातूनच व्हेरियन्स ही कन्सेप्ट आलेली आहे. मग त्यासाठी व्हेरियन्स मध्ये सर्व ऑब्झर्वेशनचा विचार केला जातो. व्हेरियन्सचा जो फॉर्म्युला आहे तो v ऑफ x, बघा व्हेरियन्सचा फॉर्म्युला variance of x equal to 1 upon n. हे जे चिन्ह आहे त्याला समेशन म्हणतात बरं का. समेशन I from 1 to n इथं xi minus x bar ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला सगळ्यांनी लिहून घ्या. हा फॉर्म्युला लिहून घ्या, इम्पॉर्टंट वन आहे. हा फॉर्म्युला कशासाठी केला गेला आहे? दिस इज अ फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेशन ऑफ व्हेरियन्स ऑफ द ऑब्झर्वेशन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन. दिस इज अ व्हेरियन्स स्टँडर्ड डेव्हिएशन डेल्टा x किंवा एसडी सुद्धा म्हणतात बरं का. स्टँडर्ड डेव्हिएशन सिग्मा x किंवा डेल्टा x सुद्धा म्हणतात. सिग्मा x इक्वल टू हे जे व्हेरियन्स तुम्ही काढता ते वरच्या फॉर्म्युलाच्या आधारे त्याचं फक्त स्क्वेअर रूट व्हेरियन्स ऑफ x. बघा फॉर्म्युला कसा तयार झाला, किंवा दॅट इज सिग्मा x इक्वल टू अंडर रूट व्हेरियन्स ऑफ x. आणि मग हे स्क्वेअर रूट जर नको असेल तर तुम्ही माझं स्क्वेअर करा. सिग्मा स्क्वेअर x इक्वल टू v ऑफ x. आणि अशा रीतीने तुम्हाला दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युले तुम्ही सांगितलेले आहेत. कोणकोणते? व्हेरियन्स VAR व्हेरियन्स ऑफ x is equal to 1 upon n summation from I from 1 to n. I म्हणजे काहीतरी दिले ना 1, बघा xi minus x bar bracket square. ओके, आता हे जे व्हेरियन्स ऑफ x कशासाठी निर्माण केलं की जी महत्वाचे ड्रॉबॅक्स, महत्वाचा दोष कुणामध्ये होता? रेंज मध्ये होता. रेंज मध्ये काय होतं? फक्त लोएस्ट व्हॅल्यू आणि हायेस्ट व्हॅल्यू याचाच विचार केला गेला होता. पण सर्व जी मार्क्स आहेत त्याचा सुद्धा कुठेतरी विचार केला गेला पाहिजे. त्यासाठी ही कन्सेप्ट अस्तित्वात आलेली आहे, व्हेरियन्स ऑफ x. लक्षात आलं? आता 1 बाय 1 याचा मीनिंग मी आता समजावून सांगणार आहे. फॉर्म्युला लिहून झाला की सांगा मला. हा फॉर्म्युला लिहून झाला असेल तर सांगा. अतिशय इम्पॉर्टंट तो फॉर्म्युला आहे. बघा फॉर्म्युला मी असं लिहून दिलेला आहे. व्हेरियन्स ऑफ x इक्वल टू 1 अपॉन n समेशन I from
summation I from 1 to n. Okay, summation I from 1 to n आणि xi हे I आहे बरं का, xi minus xy या ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि स्टँडर्ड डेविएशन हे सोपं आहे, याचं फक्त स्क्वेअर रूट काढायचं आहे. आता हे व्हेरियन्स का तयार झालं हे व्यवस्थित जर ऐका, त्याचा अर्थ समजावून सांगतो. आता समजा तुमच्या क्लासमध्ये एक विद्यार्थी आहे, त्याला मिळालेले मार्क्स आहेत 10. दुसरा जो विद्यार्थी आहे त्याला मिळालेले मार्क्स आहेत 12. नंतर समजा 17, नंतर आहेत 20. अशा रीतीने मिळालेले मार्क्स मी इथे लिहिण्याचा प्रयत्न करतोय. नंतर 30. ओके, नंतर समजा इथं पुन्हा इथं 30, पुन्हा इथं 30 घेऊया, पुन्हा इथं 30 घेऊया, पुन्हा इथं 45, इथं 60. अशा रीतीने पुढं 62, नंतर 63, 70, 92 आणि 95. अशा रीतीने विद्यार्थ्याला मिळालेले मार्क्स मी इथं लिहिलेले आहेत. बरोबर आहे. त्याचे बघता क्षणी तुम्हाला रेंज काढता येईल, नो डाऊट. लोएस्ट किती आहे मला 10, जास्तीत जास्त 95. तर रेंज इज इक्वल टू, बघा, रेंज इज इक्वल टू 95 minus 10, what is the answer? 85. ही झाली रेंज. पण जरा विचार करा, आता ही 95, पण बाकीचे विद्यार्थी आहेत ज्याला 12 मार्क्स मिळाले, 17 मार्क्स मिळाले, 20 मार्क्स मिळाले, यांचा कुठेतरी विचार झाला पाहिजे की नाही? तर ते त्याचाही विचार करण्यासाठी काय करायचं, सर्व विद्यार्थ्यांची जी मार्क्स आहेत, पहिल्या विद्यार्थ्याचे मार्क्स, दुसऱ्याचे मार्क्स, तिसऱ्याचे मार्क्स, सर्व विद्यार्थ्यांच्या मार्क्सचे ॲडिशन करा, डिवाइड बाय नंबर ऑफ स्टुडंट्स. किती विद्यार्थी आहेत बघा बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. टोटल स्टुडंट्स आर 15. बरोबर आहे का? आणि त्याचा मीन काढूया. मीन म्हणजे एक्स बार. मीनला काय म्हटलं जातं, एक्स बार. आणि हे एक्स बार फॉर्म्युला मध्ये बघायचं, ऑब्झर्व करायचं. एक्स बार हा मीन कराय काय, या सर्व विद्यार्थ्यांच्या मिळालेल्या मार्क्सची ॲडिशन इथं लिहूया. बघा, x1 प्लस x2 प्लस x3 प्लस असे जे काही विद्यार्थी आहेत, 1 2 3 4 5 15 विद्यार्थी आहेत, त्यामुळे x15 डिवाइड बाय नंबर ऑफ स्टुडंट्स 15 आहेत बघा, नंबर ऑफ स्टुडंट्स. तर हे जी मार्क्स आहेत 10 प्लस 20 प्लस 30 ह्या सगळ्याची ॲडिशन करा. इथं काहीतरी ॲडिशन येणार आहे, काय सांगा बरं. 10 प्लस 12 प्लस 17 प्लस असं करत करत लास्ट नंबर करायचा आहे 95 डिवाइड बाय 15. समजा इथं काहीतरी जो नंबर येईल बघा, काहीतरी नंबर येणार आहे ना. समजा तो नंबर मी अंदाजे 50 घ्यायला लागलो असता, हे मी व्यवस्थित कॅल्क्युलेशन न करता अंदाजे नंबर घेतलेला आहे. तुम्ही काय करा, सर्व नंबरची ॲडिशन करा, डिवाइड बाय 15 केलंय, ते किती आले 50. आता विचार करा बरं, याचा अर्थ काय, वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याचा जो मीन आहे तो 50 आलेला आहे. 50 आलाय वर्गाचा मीन. पण पहिल्या विद्यार्थ्याला 50 मार्क्स मिळालेत का, नाही मिळाले. मार्क्स किती आहेत त्याचे 10, पण तरी सुद्धा मी 50 मानलंय. म्हणजे हा पहिला 10 मायनस 50. पहिल्या विद्यार्थ्याला कळायला पाहिजे माझी मार्क्स 10 आहे, पण सगळ्या वर्गाचा मीन आहे 50. त्याच्या तुलनेत मी कमी आहे. कितीने कमी आहे, तर मिळालेले मार्क्स मायनस मीन. बघा, xi म्हणजे x1 मायनस 50. x1 म्हणजे पहिल्या विद्यार्थ्याला मिळालेले मार्क्स मायनस 50 म्हणजे किती आला, याचा उत्तर मायनस 40. तर हे जे आहे याला म्हटलं जातं डेविएशन. काय म्हटलं जातं, डेविएशन. पहिल्या विद्यार्थ्याचं डेविएशन मायनस 40. त्याला प्रिपरेशन करण्यासाठी, अभ्यासामध्ये प्रगती करण्यासाठी याला वाटलं पाहिजे की वर्गाचा सर्वांचा मीन आहे 50, पण मी अजून 40 न कमी आहे. कमी म्हणजे मायनस आहे, म्हणजे त्यानं त्या पद्धतीने अभ्यास करून काही करून
क्लासच्या रेंज पर्यंत पोहोचला पाहिजे. हे पहिल्या -40चा अर्थ तयार झाला. बरोबर आहे. आता दुसरा विद्यार्थी येतो बघा बरं, त्याला मिळाले मार्क्स 12 त्याला सुद्धा वाचलं पाहिजे. 12 - 50 याचा आन्सर येणार आहे -38. दुसरा जो विद्यार्थी आहे त्याचं डेविएशन आलं -38. बघा xi ब्रॅकेट ऑब्झर्व करा, xi - x बार असं दुसऱ्या विद्यार्थ्याचं डेविएशन शोधून काढलं. असं तिसऱ्या विद्यार्थ्याचं डेविएशन काढा, चौथ्याचं काढा, पाचव्याचं काढा, सहाव्याचं, असे विद्यार्थी किती आपल्याला 15. सर्व विद्यार्थ्यांचं डेविएशन शोधून काढायचं. म्हणजे बघा या सर्वेमध्ये सर्व विद्यार्थी काउंट केले गेले, सगळ्यांचा विचार केला गेला. शेवटचा विद्यार्थी आहे ना 95, त्याचं काय आहे 95 - 50 45. त्याचं डेविएशन 45 + 45 मध्ये गेलेलं आहे. तर लक्षात आलं का, या सर्वेमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांचा ॲनालिसिस करतोय आणि यालाच म्हटलं जातं व्हेरिएशन. बघा बरं xi - a, पण इथं काही नंबर निगेटिव्ह येत आहेत, काही नंबर पॉझिटिव्ह होत आहेत. हा नंबर निगेटिव्ह होत आहे. क्लासचा सर्व वर्गाचा जो मीन 50 मानलेला आहे, 50च्या आत असणारे विद्यार्थ्याचं डेविएशन निगेटिव्ह येणार आहे आणि 50 मार्क्स पेक्षा जास्त असणाऱ्याचं डेविएशन पॉझिटिव्ह येणार आहे. बरोबर आहे. आणि म्हणून त्याचं काय करा, स्क्वेअर करा. सर्वांचं काय करा, स्क्वेअर करा. म्हणजे पहिला जो आहे ना त्याचा स्क्वेअर करा, 40 4 16, त्याच्यावर 0 मायनसचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर करा, सर्वांचा स्क्वेअर करा, डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ क्लास. याचं जे बी आन्सर येईल त्याला म्हटलं जातं व्हेरियन्स ऑफ x. अर्थ कळाला का? तर फॉर्म्युला कसा तयार झालाय, कसा केला, डेव्हलप केला हे मी सांगितलेलं आहे. आणि त्याचं येणार जे बी काय आन्सर येईल त्याचं स्क्वेअर रूट म्हणजे स्टँडर्ड डेविएशन. सर्व वर्गाचं एकत्रित डेविएशन काय हे जे आपण केलंय हे -40, ते प्रत्येक विद्यार्थ्याचं डेविएशन म्हणजे विचलन. मेन जो मार्क्स एवढी पडायला पाहिजे होती पण एवढी कमी पडली, हे डेविएशन विचलन किंवा जास्त. बरोबर आहे का? आपण ठरवलेल्या टार्गेटपेक्षा मार्क्स कमी पडले हे डेविएशन, ठरवलेल्या टार्गेटपेक्षा जास्त मार्क्स पडले ते सुद्धा डेविएशन. डेविएशन मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और 0. तर लक्षात आलं. तर अशा रीतीने आपण डेविएशन प्रत्येक विद्यार्थ्याचं शोधून काढलं, त्याचा स्क्वेअर केला. सर्व विद्यार्थ्याच्या डेविएशन जे आहेत, पहिल्या विद्यार्थ्याचं डेविएशन, दुसऱ्याचं डेविएशन, तिसऱ्याचं, सर्व विद्यार्थ्याचं डेविएशन आहे, त्या डेविएशनचा स्क्वेअर करा, त्याचे ॲडिशन करा, डिवाइड बाय नंबर ऑफ स्टुडंट्स, 1/n म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स. याला म्हटलं जातं व्हेरियन्स ऑफ x. लक्षात आलं. तर पुढच्या लेक्चरला आपण काय करूया की यावर आधारित प्रत्यक्ष एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. आता मी एक्झाम्पल हे करताना तुमच्या वर्गाचं एक्झाम्पल दिलं, तर नंतर वेगळं एक्झाम्पल घेऊन आपण व्हेरियन्स ऑफ x काढायचं आहे आणि स्टँडर्ड डेविएशन ऑफ x. ओके, तर इथं आपण थांबतोय.